नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत हे गृहीत धरूनसुद्धा शक्तिपीठासंदर्भात काय चाललं आहे याची उत्सुकता नागपूरपासून ते कोल्हापूरपासून ते खाली गोव्यापर्यंत आहे. आणि अशा वेळेला किमान पक्षी ज्यांना ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती आहे असे श्री राजेश क्षीरसागर साहेब आपल्यासोबत आहेत. मला वाटतं तुम्ही काय रिंग रोडची मागणी केली का आता शक्तिपीठातच? नाही, कोल्हापूर शहराला शक्तिपीठचा महामार्ग होतोय, त्या माध्यमातून एक रिंग रोड व्हावा अशी माझी मागणी आहेच, की जेणेकरून कोल्हापूर शहराचा गेल्या काही वर्षामध्ये जो काही विकास झालेला आहे तो शासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात झालेला नाही. तर ही संधी आहे. आता या ठिकाणी शक्तिपीठ येत असताना कोल्हापूरची हद्दवाढ होते आणि रिंग रोड झाला तर त्या माध्यमातून मग शहराचा विकास सुरू होईल ही मागणी केली आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते तत्वतः मान्य देखील केलेलं आहे. पण साधारण त्याची रचना किती किलोमीटर बाहेर मुख्य शहरापासून वगैरे अशी काही? आत्ता बघा, शक्तिपीठापासून ज्योतिबा मंदिराला जो रोड आता कनेक्ट होतोय तो साधारणतः 6 ते 7 किलोमीटर हा रिंग रोड शहराच्या बाहेरून असेल, हद्दवाढीच्या पलीकडे जाऊन. आणि ज्यामुळं काय होईल, पुढच्या काळामध्ये शहर वाढत असताना या ठिकाणी याचा फार मोठा आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणजे हद्दवाढ अपरिहार्य आहे. हद्दवाढची ही देखील तत्वतः मान्यता सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकंदरीत सर्वांच्या चर्चेतून, सगळे लोकप्रतिनिधी यांच्या चर्चेतून हे ठरलेलं आहे की हद्दवाढ आपल्याला करायची आहे. जवळपास राज्यातले 125 प्रस्ताव, नगरपालिका आणि महानगरपालिकांचे हे प्रस्ताव प्रलंबित आहेत. हे कधीही होऊ शकते हद्दवाढ, निवडणुकीपूर्वी होऊ शकते किंवा निवडणुकीनंतरही होऊ शकते, हे मात्र निश्चित होणार आहे. आणि कोल्हापुरात किती गावं हद्दवाढीत येणार? आता सध्या कोल्हापुरात 8 गावं आपण घेतलेली आहेत की जेणेकरून शहराशी ती गावं एकरूप झालेली आहेत. शहरातले म्हणजे महानगरपालिका त्यांना पाणी पुरवठा असेल, रस्ते असतील, आरोग्य व्यवस्था असेल, ट्रान्सपोर्ट व्यवस्था असेल, या ऑलरेडी पुरवत आहे आणि ती शहराशी एकदम एकरूप झालेली आहेत. हे आपण आता सध्या घेतोय. आणि शेवटी हद्दवाढ नैसर्गिक प्रक्रिया आहे. कुठलाही शहर आणि जिल्हा वाढायचा असेल तर निश्चितपणे हद्दवाढ झाल्याशिवाय पर्याय नाही. हे निश्चितपणे आपल्याला पुण्यावरून कळून आलेलं आहे. पुण्यामध्ये जवळपास 17 वेळा हद्दवाढ झालेली आहे. लोकांनी मान्य केलेले आहे. जसं जसं हद्दवाढ होत राहील, शहराचा विकास होत राहील, तसं आपल्या त्यांच्या जमिनींना भाव वाढत राहतो आणि मग जे काही गैरसमज आहेत ते दूर होत जातात आणि मग या ठिकाणी हद्दवाढ सुरू होते असं मला वाटते. थोडक्यात तुमच्या बोलण्यात असं जाणवतं की शक्तिपीठ काही जरी झालं तरी होणारच आहे. नाही, 100% शक्तिपीठ होणार. आता पूर्वी निवडणुकीच्या वेळेला जे नोटिफिकेशन कोल्हापूर वगळून होतं, परत एकदा आम्ही सर्वांनी बघा, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा सदस्यांपैकी 10 विधानसभा सदस्य हे यांना क्लीन स्वीप मिळालेले आहे. कोल्हापूर शहरातून मी आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. इतर 9 मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत. आणि मग ती लोकसभेच्या वेळेला जी मागणी होती काही लोकांची की या ठिकाणी कोल्हापूरहून शक्तिपीठ जायला नको, शेतीचं नुकसान होतंय वगैरे वगैरे वगैरे, मी तर असं म्हणेन की विरोधकांसाठी त्यावेळेला कोणता मुद्दा नव्हता, त्यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. पण ज्या वेळेला महायुतीचे 10 पैकी 10 आमदार आलेत आणि या आमदारांना म्हणजे आमचा आवाज म्हणजे जनतेचा आवाज आहे. ज्यावेळी आम्हाला वाटते की या ठिकाणी शक्तिपीठ झालं पाहिजे, की जनतेच्या आवाजावरूनच आम्ही बोलतो आणि आम्ही मागणी केलेली आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि मुख्यमंत्री महोदयांनी याचा फेरविचार करावा असं नोटिफिकेशन काढलेलं आहे. आणि लवकरच ही समिती स्थापन होईल, याविषयी निर्णय होईल आणि मला खात्री आहे की शक्तिपीठ हे निश्चितपणे जे काही महामार्ग पहिलं जे अलाइनमेंट होतं यामध्ये थोडासा बदल होईल. कारण तर त्या चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी थोडी चंदगडवरनं तो शक्तिपीठ महामार्ग व्हावा अशी मागणी केलेली आहे. त्यांना देखील विश्वासात घेऊन शक्तिपीठ 100% होईल याची मला खात्री आहे. पूर्वी आजऱ्यावरून जो सरळ जाणार होता तो असं थोडंसं कर्व घेऊन पुन्हा म्हणजे यामध्ये चंदगड तालुका देखील विकासामध्ये त्यामध्ये आणला जाईल, हे महत्वाचं आहे. कारण चंदगड तालुक्यामध्ये देखील म्हणावा तसा विकास झाला नव्हता. ती त्यांची मागणी रास्त आहे, ते तिथले लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री ते मान्य करतील असं मला वाटतं. पण एक चर्चा जी मधल्या काळात झाली की कोल्हापूरला वगळून म्हणजे आता हे 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट की कोल्हापूरमधली अलाइनमेंटच पूर्ण चेंज करायची आणि पंचगंगेच्या क्षेत्रातल्या जमिनी घ्यायच्या नाहीत असं जे काही चर्चेत होतं तसं होणार नाही आहे. नाही बघा, हे जे काही शेतकऱ्यांचा विरोध होतोय, शेतीचं नुकसान होतंय, या ज्या काही गोष्टी आम्ही वेळोवेळी मांडलेल्या आहेत. बघा, एक MSRDCचं जे ऑफिस आहे, MSRDCचे MD अनिल गायकवाड असतील, त्यांचे सर्व सहकारी, टेक्निकल टीम सगळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि 60 गावातले जे शक्तिपीठ महामार्गामध्ये ज्यांची शेती येतात ते बाधित शेतकरी हे त्या मिटिंगला उपस्थित होते आणि यामध्ये सगळ्यांनी 7-12 देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत की आम्हाला यामध्ये घ्या. आणि मग असं असताना या ठिकाणी लोकांच्यात गैरसमज पसरवणे राजकारणासाठी
हे कितपत योग्य आहे. आणि त्यामुळे असं काही होणार नाही आहे. ज्या पद्धतीनं ठरलंय, फक्त थोडंसं अलाइनमेंट बदलायचं कारण म्हणजे त्या ठिकाणच्या आमदारांची मागणी आहे. बाकी सर्व जे ठरले त्या पद्धतीने येणार आहे. कुठल्याही शेतीचं नुकसान व्हायला नको यासाठी त्यामध्ये संपूर्ण खबरदारी घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे निसर्गाचं नुकसान व्हायला नको यासाठी टनेल देखील घेतलेले आहेत. म्हणजे एकंदरीत सगळं आपण हा ग्रीन कॉरिडॉर म्हणतो, यामध्ये सगळ्या गोष्टीचे विचार करून निर्णय घेण्यात आलेला आहे. पण एक चर्चा जी आहे की आधीच्या तुमच्या राष्ट्रीय महामार्गामुळं पंचगंगेला पूर येतो आणि शेतात पाणी साचतं, तर याबद्दल इथेही ती चर्चा झाली, तर तो काही चर्चेत तरी आलेला मुद्दा आहे का? एक तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी पूर येतो आता सध्या, त्या ठिकाणी ओव्हरब्रिजेस घेतलेले आहेत. आणि हे आज आता जो झालेला महामार्ग आहे त्यामुळे पूर येतो असं म्हणणं चुकीचं आहे. बघा, निसर्गच बदललेला आहे. अचानक पाऊस येतो. आता अनेक वेळा केदारनाथमध्ये काही चाललेलं आहे. आता ज्या ठिकाणी म्हणजे आपण ऐकलेलं पण नाही मराठवाड्यात, आणि जे परवा एवढा मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आलं, हे थोडंसं कुठेतरी निसर्ग बदलतोय, ढगफुटी होते. आणि अशा या कोल्हापूरमध्ये देखील 2019ला जी परिस्थिती झाली, ते फार मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली आणि एकदम पाणी आलं. आणि त्यामुळे मग सगळंच ते अलमट्टी धरणापर्यंत ते पाणी एकदम गेलं. आणि त्यामुळे ते सलग 2-3 दिवस पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, की ती नैसर्गिक आपत्तीच होती. आणि त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही की तो महामार्ग झाला म्हणून या ठिकाणी पूर आला. बघा, आता आपण सगळीकडे पाहतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे. मुंबई कोल्हापूर रोडमध्ये तर 10-10 आणि 12-12 तास लोकांना गाड्यात बसावं लागते. बरं, एवढं मोठं ट्रॅफिक आहे म्हणून रस्ते पण टिकत नाही आहेत, रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. ह्याला ऑप्शन पाहिजेत. विकासापर्यंत जर जायचं असेल, समृद्धी महामार्गाचं आपण बघितलं, समृद्धी महामार्गाला देखील असाच विरोध होता पहिल्यांदा, पण लोकांनी स्वतः नंतर त्या ठिकाणी रस्त्याला जागा दिल्या. त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग झाल्यामुळे शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा झालेला आहे. अनेक टुरिस्टना देखील त्याचा फायदा झालेला आहे. किती वेळ वाचलेला आहे, इंधन वाचलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला आता सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं जे महासत्ता बनण्याचं जे काही टार्गेट आहे, याच्यापर्यंत आज जायचं असलं तर आपल्याला महाराष्ट्राला जी 2027 पर्यंत $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे टार्गेट आहे, 2047 पर्यंत $3.5 ट्रिलियन जे टार्गेट आहे, हे करायचं असेल तर विकास हा गरजेचा आहे. आपल्याला विकास करावा लागेल. किंबहुना मी असं म्हणेल की महाराष्ट्र विकासामध्ये आता अग्रेसर आहेच. आता अनेक महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं आपण, अटल सेतू असेल, आता मिसिंग लेन होतोय, मुंबई बायपास होतोय, ऑलरेडी कोस्टल रोड झालेला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक प्रकल्प सुरू आहेत. आणि त्यामुळं, आणि त्याचबरोबर मुंबई आणि MMRDA रिजनमध्येच आपण $1.5 ट्रिलियन हे साध्य आता करतोय लक्ष 2027च्या आत. आणि त्यामुळं देश ज्यावेळी विकासापर्यंत निघालेला आहे, त्यावेळी महाराष्ट्राची देखील तेवढीच जबाबदारी आहे. त्या दृष्टीने आपण काम करत आहोत. आता प्रश्न आहे तो लँड ॲक्विजिशनचा. हो, ते किती टक्के झालंय आणि किती पैसे तुम्ही शेतकऱ्यांना प्रति एकर देत आहे सध्या? आता यामध्ये बघा, थोडंसं जिल्हास्तरीय समिती नेमण्याचं ठरलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी रेडी रेकनर आणि प्रॅक्टिकल म्हणजे आपण बाजारभाव म्हणतो, यात फरक असते. म्हणजे आम्ही रेडी रेकनरच्या जरी 4 पट पैसे देऊन आणि वरती आणि काही बोनस द्यायचं म्हटलं, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त तो जर बाजारभाव असेल, तर त्या ठिकाणी लोकल समितीने निर्णय घ्यायचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी असतात. हा चांगला निर्णय झालेला आहे की जेणेकरून शेतकऱ्याचं ₹1 नुकसान होणार नाही आहे यामध्ये. उलट जास्त त्याला फायद्याचंच त्या ठिकाणी एकंदरीत दिसते. आणि आम्ही देखील शेतकऱ्याच्या बाजूनच आहोत ना. शेतकरी काय आपलेच आहेत. शेतीप्रधान देश आहे आपला. 60% नागरिक आपले, म्हणजे 54% जवळपास ग्रामीण भागात लोक राहतात. त्यांचं साधारणतः कोल्हापुरात एकरी किती दर मिळेल? एकरी आता प्रत्येक ठिकाणचा दर वेगळा वेगळा आहे. पण निश्चितपणे मला खात्री आहे की या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील वेळोवेळी आपल्याला बोलले आहेत की कुठल्याही परिस्थिती यामध्ये शेतकऱ्याचं कुठलं नुकसान होणार नाही, बाजारभावापेक्षा चांगला दर त्यांना मिळेल. आणि काही साधारण तुम्हाला आहे डेडलाईन की एवढ्या काळात या शक्तिपीठाचं काम खरोखर सुरू होईल? नाही, मला तर असं वाटतं की एकंदरीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं आता मध्ये पण मी एकदा पत्रकार परिषद वाचली, त्यांची ऐकली. त्यांनी माझा देखील नावाचा त्यामध्ये उल्लेख केला की मी त्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. एकंदरीत जर पाहिलं तर आत्ता नवीन निघालेलं नोटिफिकेशन पाहिलं तर या ठिकाणी 6 महिन्याच्या आत हे मला वाटतं टेंडर प्रोसेस सुरू होईल. आणि आत्ता आम्ही थोड्या वेळापूर्वी MD अनिल गायकवाडांशी बोललो, तर ते म्हणले की आता लवकरच आपण याचं नोटिफिकेशन कोल्हापूर देखील घेतोय, त्यात लवकरच नोटिफिकेशन याचं निघेल. आणि मग एकदा नोटिफिकेशन निघाल्यावर मग त्याला ॲक्विजिशनला काही जास्त वेळ लागणार नाही. आणि मला अशी खात्री आहे की बघा, या शक्तिपीठ महामार्गामध्ये मंडणगड आपलं हे पण येते, पोर्ट पण येतोय, 100 किलोमीटर अगदी येतोय. बऱ्याच ह्यामध्ये विकासाच्या संधी आहेत. आणि त्यामुळं शेतकरी बांधव या ठिकाणी, राजकीय विरोध जरी असला तर हा फारसा टिकत नसतो. समृद्धी महामार्गाच्या वेळेला देखील विरोध होता,
त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलं तसं उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी सभा घेतल्या, शरदजी पवारांनी त्या ठिकाणी सभा घेतल्या, पण लोकांना ज्यावेळी कळालं की यात फायदा आहे त्यावेळी लोकांनी स्वतः जमिनी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला फारसा विरोध होईल असं मला वाटत नाही. बघा, काही वेस्टेड इंटरेस्टमुळे जर विरोध असेल तर नंतर शेतकऱ्यांना ते कळतं आणि त्यामुळे हा विरोध हळूहळू संपतो. आणि आता बघा ना, मी आता पण विरोध मला दिसत नाही आहे. स्वतःहून शेतकरी त्या ठिकाणी आलेले आहेत पुढं आणि स्वतः म्हणतात आमची जमीन घ्या. काही लोकच त्यांचे समर्थक असतील, काहीच थोडके 1, 2, 3, 4%, तर हा देखील विरोध त्या ठिकाणी संपणार आहे. आणि शक्तीपीठ महामार्ग होणं ही काळाची गरज आहे. बघा, दुसरी एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून म्हणजे आपल्याला पण सांगू इच्छितो की ज्या काही आपल्या महाराष्ट्रा एवढ्या जापान असेल किंवा तुमचं जर्मनी असेल किंवा इतर काही कंट्रीज, मी आता त्यावर अभ्यास थोडा केला होता, ह्या आपल्याच क्षेत्रफळाच्या कंट्री आहेत महाराष्ट्राच्या एवढ्या. पण त्यांच्या ठिकाणी त्या डेव्हलप कंट्री आहेत, त्या ठिकाणी 8,000 किलोमीटरची मेगा हायवे आहेत असे. आपल्याकडे आता किती होतोय, हा सगळा मिळून जरी म्हटला तर 2,000 किलोमीटरचा मेगा हायवे होतोय. मग आपल्याला विकासापर्यंत जायचं असेल तर या ठिकाणी इंडस्ट्रीसाठी गरज आहे, सगळ्याच क्षेत्रासाठी अशा महामार्गांची गरज आहे की जेणेकरून आपल्याला महाराष्ट्राला आणि देशाला देखील विकासापर्यंत घेऊन जाईल. थँक्यू आमदार साहेब, थँक्यू सो मच. थँक्यू. असं आहे की मी फक्त प्रतिवाद न करता जो मुद्दा आहे तो तुमच्यासमोर मांडला, का तुम्हाला त्याची माहिती मिळावी म्हणून, कारण बऱ्याच जणांच्या मनात उत्सुकता आहे की शक्तिपीठाचं काय होतंय. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.